हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील 1857चा उठाव याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर 1857चा उठाव. तर 1857चा राष्ट्रीय उठाव व त्याची पार्श्वभूमी काय होती त्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. तर 1857मध्ये जे बंड झाले तेच भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखले जाते. तसेच शेतकरी, कारागीर, आदिवासी, वन्य जमाती, साधू, फकीर, सैन्य अशा विविध गटांनी हे उठाव केले. तर 1773 ते 1857च्या दरम्यान किमान 40-50 मोठे संघर्ष झाले होते. पुढे पाहूया. लॉर्ड वेलेस्लीची तैनाती फौज धोरण. तर तैनाती फौज दुर्बल संस्थानिकांच्या अंतर्गत व बाह्य संरक्षणासाठी देण्यात आली. मोबदल्यात संस्थानिकास कंपनीस रोख रकमेऐवजी आपल्या राज्याचा काही प्रदेश तोडून द्यावा लागे. तसेच फौजेचा खर्च संस्थानिकास करावा लागे. तैनाती फौजेच्या अटी जाचक होत्या. आपल्या सत्ता गमवाव्या लागल्या. तर संस्थानांचे खालसा धोरण व संस्थाने विलिनीकरण. तर महत्त्वाकांक्षी व साम्राज्यवादी वृत्ती होती. तसेच डलहौसीच्या या आक्रमक धोरणामुळे अनेक संस्थानिक दुखावले गेले. खालसा धोरण 1748 ते 1856. दत्तक वारसा नामंजूर. गैरप्रशासन, प्रत्यक्ष युद्ध. पदव्या व पेन्शन रद्द. तर इंग्रजांनी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली. वेतन, इनाम व जहागिरीची जप्ती. लॉर्ड विल्यम बेंटिंकने अनेक योजना आखल्या. जमिनीची चौकशी करून ज्यांच्याकडे पुरावे नव्हते त्यांच्या जमिनी काढून घेतल्या. अनेक जहागिराची जप्ती केली. जमिनीच्या चौकशीसाठी एक कमिशन नेमले. या कमिशनने 25,000 इनामी जमिनीची चौकशी करून 21,000 जप्त केले. यामुळे लक्षावधी लोक नाराज झाले. पुढे पाहूया. देशी उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. तर 18व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. सुरुवातीस इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती झाली. कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक, सुंदर व टिकाऊ होता. इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे येथील उद्योगधंदे बुडाले. लक्षावधी कारागिरांवर बेकारीची वेळ आली. पुढे पाहूया. शेतकरी संबंधी उदासी धोरण. तर शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यांवर लोकांची उपजीविका अवलंबून होती. दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसाऱ्यांमध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसे. याउलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनीचे जाहीर लिलाव केले जात. कराच्या ओझ्याखाली शेतकरी दबला गेला व असा शेतकरी ब्रिटिशांच्या विरोधात उभा राहिला. शेतसाऱ्यासाठी शेतकऱ्यांवर अन्याय व अत्याचार. सरकारी अधिकाऱ्यांनी जमीन महसूल कृषी उत्पन्नाच्या स्वरूपात घेण्याऐवजी रोख रकमेच्या स्वरूपात घेण्याचा आला. शेतकऱ्याकडे रोख रक्कम नसल्याने शेतकऱ्यांवर अन्यायाने अत्याचार करण्यात आले. मद्रासमधील सरकारी निवेदनात म्हटले आहे त्यामुळे ठराविक शेतसारा प्राप्त करण्यासाठी उन्हात उभे करणे, जेवण न देणे, फटके मारणे अशा शिक्षा दिल्या जात होत्या. तर आता आपण 1857च्या उठावाची कारणे पाहणार आहोत. त्यातील पहिलं कारण आहे राजकीय कारण. तर 1757-1764च्या प्लासी बक्सरच्या लढाईने ब्रिटिश सत्तेचा पाया भारतात रचला गेला. तसेच लॉर्ड क्लाइव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स, लॉर्ड बेंटिंक, लॉर्ड डलहौसी, वेलेस्ली या गव्हर्नर जनरलनी
प्रचंड सत्ता विस्तार करून सर्व देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले. तसेच तैनाती फौज. पुढचे कारण होते, दुसरे कारण संस्थाने खालसा धोरण. तर वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले, सरदार, अयोध्येचा नवाब, पेशवा अनेक संस्थाने बरखास्त केली. ब्रिटिशांची मुत्सद्देगिरी, भेदनीती, साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखता आला नाही. लॉर्ड डलहौसी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्या. मोगल सम्राट बहादूर शहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला. दुसरा बाजीराव यांचा दत्तक पुत्र नानासाहेब यांना मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली. हे होतं दुसरं कारण. तिसरं कारण आहे आर्थिक कारण. तर ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यवादावर भर दिला होता. 18व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. येथील कारखान्यांना लागणारा कच्चा मालातून नेण्यात येऊ लागले व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठात आणून विकू लागले. कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक, सुंदर व टिकाऊ होता. तसेच भारतातील चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, खनिज, लाकूड इत्यादी माध्यमातून ब्रिटिशांनी आपले साम्राज्य निर्माण केले. शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता व त्यावरच लोकांची उपजीविका अवलंबून होती. तर दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांमध्ये कसल्याही प्रकारची सूट देण्यात येत नसत. या उलट जो शेतकरी वेळेवर कर भरत नसत त्यांच्या जमिनीचे जाहीर लिलाव केले जात असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले. भारत दारिद्र्याकडे वाटचाल करू लागला. याबाबत डॉक्टर शौरी प्रसाद म्हणतात, भारतमातेच्या दुधावर इंग्रज लट्ट झाले, परंतु भारतीयांवर यात उपासमारीची वेळ आली. पुढचं चौथं कारण होतं धार्मिक कारण होते. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आर्थिक साम्राज्यवादाबरोबरच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला. 1813च्या चार्टर ॲक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली. अनेक धर्मप्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले. कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लिम मस्जिदीची वतने काढून घेतली. यामुळे धर्मगुरू व मौलवींची अप्रतिष्ठा झाली. धार्मिक असंतोष वाढीस लागला. पाचवं कारण होते लष्करी कारण. तर राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणांमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला असला तरी जोपर्यंत शिपाई बंडास तयार होत नाही तोपर्यंत उठाव घडून येऊ शकत नाही. शिपायांनी हाती बंदूक घेतली व उठावास सुरुवात झाली. ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करून हिंदी शिपायांवर निर्बंध लादले. 1806 मध्ये कायदा पास करून हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली. भारतीय सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास आपला धर्म बुडेल अशी समजूत होती. लॉर्ड कॅनिंगने सामान्य सेवा भरती अधिनियम पास केला. या कायद्यामुळे भारतीय सैन्याला समुद्र पार करून विदेशात पाठवले जाणार होते. लष्करातील उच्च अधिकारपदे भारतीयांना दिली जात नसत. एकाच पदावर काम करणाऱ्या हिंदी व ब्रिटिश शिपायांच्या वेतन व भत्त्यात फार मोठी तफावत केली जात होती. हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जाई. परेड ग्राउंडवर अवमान लाथासुद्धा घातल्या जात. तसेच लष्करी मोहिमेवर ब्रिटिश अधिकारी प्रथम भारतीय शिपायांची फौज आघाडीवर पाठवत. पुढे पाहूया अप्रिय नवीन शिक्षण व्यवस्था. तर भारतात ब्रिटिशांनी पाश्चात्य शिक्षण व्यवस्था सुरू केली. देशभर ख्रिश्चन धर्माचे शिक्षण देणाऱ्या मिशनरी शाळा सुरू केल्या. या धोरणामुळे 19व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात ब्रिटिशांनी पाश्चात्य शिक्षण व्यवस्था सुरू केली. यामुळे भारतीयांच्यात असंतोष निर्माण झाला. पुढे आहे हिंदूविषयी तुच्छतेची भावना. तर काळ्या लोकांपेक्षा गौरवर्णीय लोक जन्मतः श्रेष्ठ आहेत अशी भावना 19व्या शतकात युरोपभर पसरली होती. रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या डब्यातून भारतीयांना प्रवेश देण्यास मज्जाव होता. जातीभेद रद्द करण्याचा कायदा.
तर 1850मध्ये ब्रिटिशांनी जातीभेद रद्द करण्याचा कायदा केला. या कायद्यानुसार वारसा हक्क व मालमत्ता हक्कामध्ये काही बदल केले. तत्कालीन हिंदू मुस्लिमांना या कायद्याचा धोका वाटू लागला. हिंदू व मुस्लिम धर्मांतर करून ख्रिश्चन धर्मात गेले तरी त्यांचा वारसा हक्क व मालमत्ता प्राप्त हक्क या कायद्यानुसार कायम राहणार होता. तर 1857चे तात्कालिक कारण काय होते ते पाहूया. तर इनफिल्ड बंदुका व चरबीयुक्त काडतूस, तसेच काडतुसांचे सील गायी व डुकरांच्या चरबीने बंद केले होते. त्यांनी काडतुसे वापरण्यास नकार देणाऱ्या शिपायांवर खटले भरले होते. 10 वर्षापर्यंत त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या व सैनिकांना नोकरीतून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे लष्करी छावणीमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक व मधूनच 1857चा उठावाचा भडका उडाला. तर उठावाची सुरुवात. तर बराकपूर मंगल पांडे हे बराकपूर सैन्य दलातील बंगालच्या 34व्या BNI तुकडीच्या 5व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथे 19व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय व डुक्कर यांची चरबी लावली होती. 19व्या पलटणीतील स्वदेश बंधूचा आपल्या देखत अवमान व्हावा ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. 19 व 34 या दोन्ही पलटणी त्यांनी निशस्त्र करून खालसा केल्या. जमादार ईश्वरी प्रसाद फाशी एप्रिल 1857. या क्रांती युद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज पांडे याच नावाने संबोधू लागले. मेरठ 3 मे 1857 रोजी लखनौ मेरठ. 5 मे 1857 रोजी अयोध्या येथील सैनिकांनी काडतुसे वापरण्यास नकार दिला. तसेच मिरजच्या 9 मे 1857 रोजी छावणीमध्ये 85 शिपायांनी काडतुसे वापरण्यास नकार दिला. लष्करी आदेशाचा अवमान केला. 5 ते 10 वर्षे शिक्षा दिली. 1857 उठावात पहिला मृत्यू जॉन फिनिस. 1857 उठावात पहिला मृत्यू जॉन फिनिस यांचा. पुढे पाहूया दिल्ली. नेतृत्व बादशहा बहादूर शाह, सेनापती बख्त खान. 11 मेला हे सर्व सैनिक मेरठ येथे उठाव करून दिल्लीला पोहोचले व त्यांनी दिल्ली हे मुख्य केंद्र बनवले. हे सर्व सैनिक दिल्लीत गेल्यावर शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा याला सर्वांचे नेतृत्व करण्यास सांगितले. 11 मे 1857 बहादूर शहाला दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित करण्यात आले. 15 मे 1857 रोजी विल्यम हडसन याने ब्रिटिशांना पुन्हा दिल्लीवर ताबा मिळवून दिला. हत्या बहादूर शहाचा नातू व 2 मुलांना काबुली दरवाजा म्हणजेच आजचा खुनी दरवाजा येथे ठार मारले. पुढे पाहूया लखनौ. बेगम हजरत महल. लखनौमध्ये 4 जूनला उठाव सुरू झाला. हेनरी लॉरेन्सने युरोपियनांसह व एकनिष्ठ असलेल्या अंदाजे 2000 भारतीयांसह तेथे असलेल्या इंग्रज रेसिडेन्सीमध्ये आश्रय घेतला. शिपायांनी इंग्रज रेसिडेन्सीला वेढा घातला. त्यात हेनरी लॉरेन्स मारला गेला. हॉवलॉक, हेनरी लॉरेन्स व ऑट्रोमने लखनौ जिंकण्याचा अपयशी प्रयत्न केला. मार्च 1858 इंग्रज सेनापती कॉलिन कंपबेल याने लखनौवर पूर्ण ताबा मिळवला. बरेली खान बहादूर खान, सर कॉलिन कॅम्पबेल. इलाहाबाद आणि बनारस मौलवी लियाकत अली, कर्नल ऑन्सेल किंवा कर्नल नील. पुढे पाहूया कानपूर. नेतृत्व नानासाहेब पेशवे. 5 जून 1857 रोजी कानपूर इंग्रजांच्या हातून गेले. नानासाहेब पेशवे घोषित करण्यात आले. इंग्रज अधिकारी ह्यू व्हिलरने 27 जून 1857 शरणागती पत्करली. तेथे अनेक इंग्रज मारले गेले. तेथे नानासाहेबांना
नानासाहेबाला त्यांचा प्रमुख मदतनीस तात्या टोपे यांची मदत मिळाली. नानासाहेबास पकडण्यासाठी इंग्रजांनी 50,000चे बक्षीस जाहीर केले होते. 6 डिसेंबर 1857ला इंग्रज अधिकारी कॅम्पबेलने कानपूर ताब्यात घेतले. तात्या टोपे तेथून निसटले व झाशीला जाऊन मिळाले. पुढे पाहूया झाशी. नेतृत्व राणी लक्ष्मीबाई. जून 1857च्या प्रारंभी झाशीमधील सैनिकांनी उठाव केला. लक्ष्मीबाई राज्याची शासिका घोषित करण्यात आली. 1858 रोजी ह्यू रोजने झाशीवर आक्रमण करून झाशीवर पूर्ण ताबा मिळवला. ते संपूर्ण उठाव दडपून टाकण्यात आले. प्रमुख स्त्रिया तर मोतीबाई झाशीच्या राणीच्या हेर खात्यातील प्रमुख होती. ललिताबाई झाशीच्या राणीची महत्त्वाची सरदार. काशी राणी लक्ष्मीबाई सारखी दिसणारी तिची दासी होती. मुंदर राणीने झाशी सोडण्यापासून तिचा सोबत सावलीसारखी होती. पुढे पाहूया जमशेदपूर उठाव. नेतृत्व राणा कुंवरसिंग. 20 जुलै 1857 बिहारमधील आरा तुरुंगातील कैद्यांना मुक्त करून जगदीशपूर उठावाला सुरुवात. जमीनदार राणा कुंवरसिंगने हिंदी सैनिकांकडून हत्यारे काढून घेऊन ते कैद्यांमध्ये वाटले. विलियम टेलर व कर्नल नील. सेनापती डग्लस याने केलेल्या हल्ल्यात कुंवरसिंग यांचा मृत्यू झाला. बनारस व अलाहाबाद येथे झालेल्या उठावाला मोडून काढण्याचे काम कर्नल नील यांनी केले. कोल्हापुरातील उठाव. 30 जुलै 1857 रोजी 27व्या फलटणीमधील रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हिंदी सैनिकांनी उठाव केला. जुलै 1857 21व्या व 28व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला. डिसेंबर 1857 कोल्हापूर छत्रपतींचा लहान भाऊ चिमाजी साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव. बेळगाव कोण्हार परिसरातील हिंदी शिपायांनी योजना आखली पण हा उठाव फसला. वरील दोन्ही उठाव मोडून काढण्यात पोर्तुगीज सेनापती जेकबने सहाय्य केले. पुढे पाहूया जमखंडी संस्थानातील उठाव. आप्पासाहेब पटवर्धन यांचा सहभाग. बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा करून ठेवल्याबद्दल अटक व राजपद काढून घेतले. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आप्पासाहेबांची सुटका व राजपद परत मिळाले. पुढे पाहूया मुधोळमधील फुलगडी बेर्ड्यांचा उठाव. तर 1857 शस्त्रबंदी कायद्यानुसार भारतीयांना विनापरवाना शस्त्र वापरण्यास बंदी घातली. शस्त्रबंदी कायद्याच्या विरोधात मुधोळमधील बेर्ड्यांनी उठाव केला. बेर्ड्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याचे तंत्र इंग्रजांनी वापरले. पुढे पाहूया सुरगाणा संस्थानामधील उठाव. सुरगाणा संस्थानचा राजा नीलकंठराव भगवंतराव पवार यांनी भिल्ल व कोळी लोकांना हाताशी धरून उठाव घडवून आणला. इंग्रजांनी उठाव मोडून काढला. पुढे पाहूया नागपूरचा उठाव. नागपूरमधील मराठे मंडळाची उठावाला फूस. युरोपियन अधिकाऱ्यांची दारुगोळा तोफा हस्तगत करणे, सीताबर्डीचा किल्ला हस्तगत करणे असे उठावांचे पूर्वनियोजित स्वरूप होते. या उठावाला भोसले कुळातील बाकाबाई हिचा विरोध होता. बाकाबाई सारखी मानद्रोही राहिल्यामुळे हा उठाव फसला. पुढे पाहूया खानदेशातील भिल्लांचा उठाव. नेतृत्व काजीसिंग तसेच भागोजी नाईक शंकरसिंग. सातपुडा भागात 1500 पेक्षा अधिक भिल्ल सहभागी. सरकारी खजिना लुटला. इंग्रजांनी उठाव मोडून काढला. पुढे पाहूया औरंगाबादचा उठाव. तर इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी शिपाई व घोडदळांच्या पलटणीतील मुस्लिम शिपायांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने उठाव होण्यापूर्वीच अनेकांना फाशी देण्यात आली होती. तसेच महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, खान्देश, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नरगुंद, जमखंडी, मिरज, सातगाव, जत, मुंबई, सोलापूर, नरगुंद बाबासाहेब भावे तसेच सोलापूर व्यंकप्पा नाईक व बलवंत बेहरी. पुढे पाहूया दादरीचा राजा राव उमरसिंह गुर्जर.
नेतृत्व क्रांतीवीर राव उमरराव सिंग गुर्जर, दादरी भटनेर राज्याचा राजा. 1857च्या लोकक्रांतीत राव रोशन सिंग, त्यांचा मुलगा राव भीषण सिंग व त्यांचा पुतण्या राव उमरराव सिंग यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. उमरराव सिंग गुर्जर यांनी 12 मे 1857 रोजी सिकंदराबाद तहसीलावर हल्ला केला. सामूहिक क्रांती अपयशी ठरल्यावर बुलंदशहरच्या काळ्या आंब्यावर राजा राव उमरराव सिंह भाटी यांना फाशी देण्यात आली. फतुहा सिंह गुर्जर गंगोह, सहारनपूर ते खस या भारताच्या पहिल्या स्वतंत्र लढ्यात सहभागी झाले होते. खेरदार ते जमीनदार कोतवाल धनसिंह गुर्जर ते राव देवहंश कसानापर्यंत असा एक विसरलेला नायक होता, जो वीरभूमी सहारनपूरच्या गंगोह शहराचा एक मोठा जमीनदार होता. त्याने 1857च्या गदरमध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.